नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गिअर शिफ्टिंग करताना आपण कोणत्या गिअरमधून कोणत्या गिअर कसाही केव्हाही टाकू शकतो का ॲज पर द रिक्वायरमेंट. म्हणजे आता आपण एकदम हाय स्पीडला असू 5व्या गिअरमध्ये, तर 5व्या गिअरमधून डायरेक्ट पहिल्या गिअरमध्ये आपण येऊ शकतो का, किंवा दुसऱ्या गिअरमध्ये असं येऊ शकतो का, 4थ्यावरून दुसऱ्या गिअरमध्ये येऊ शकतो का. तर ते आन्सर आहे येस, आपण ते करू शकतो. पण तुम्हाला क्लच आधी प्रेस करायचा आहे की ब्रेक आधी प्रेस करायचा आहे हे तुमच्या स्पीडवरती अवलंबून आहे. जेव्हा मी म्हणतो स्पीडवरती अवलंबून आहे, याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर का हायेस्ट गिअरमध्ये असाल, 5व्या गिअरमध्ये असाल, तर तुम्हाला डाऊनशिफ्ट करायला, गाडी कंट्रोल करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आधी ब्रेक करायला पाहिजे. आता बघा, मी तुम्हाला दाखवतो. हा 3rd गिअर आहे. आता मी 4th गिअर टाकतो, 4th गिअरमध्ये गाडी. आता मी 5th गिअर टाकतो, हा 5व्या गिअरमध्ये गाडी आहे. 5व्या गिअरमध्ये गाडी आहे. माझा स्पीड आहे 40च्या पण वर आहे, 50चा स्पीड आहे. आता मी पुढे जाऊन डायरेक्ट पहिल्या गिअर टाकतो. ठीक आहे. तर पहिल्या गिअर मला जर का टाकायचं असेल, अचानक हाय स्पीड घेतो अजून थोडा, आणि आता मला काहीतरी ऑब्जेक्ट आला, पळत नाही आहे गिअर पहिला. याचा अर्थ असा आहे की एकदम जेव्हा हाय स्पीड असतो त्यावेळेला डायरेक्ट त्याच हाय स्पीडला गिअर पडणार नाही, डाऊनशिफ्ट होणार नाही. म्हणजे काय, तर तुम्हाला पहिल्या गिअर टाकण्यासाठी ठराविक स्पीड कमी तेवढा यायलाच पाहिजे. 5व्या गिअरमधून पहिल्या गिअरमध्ये गाडी घेताना तुम्हाला तेवढा ठराविक स्पीड आल्याशिवाय, कमी स्पीड तेवढा ठराविक आल्याशिवाय तुम्हाला टाकता येणार नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर तुम्हाला गाडी एवढ्या क्विकली कंट्रोल करायला पाहिजे. मग तुम्ही काय करू शकता, समजा तुम्हाला एक तर अर्जंट ब्रेकिंग करायचं आहे आपल्याला. हे बघा, तुम्हाला परत दाखवतो मी. 3rd गिअर, 4th गिअर आणि आता हा 5th गिअर. 5th गिअरमध्ये मी ब्रेकिंग न करता समजा केलं तर होणार नाही. ब्रेक न करता समजा मी गिअर कंट्रोल करायला गेलो तर गाडी कंट्रोल होणारच नाही. याचं कारण असं आहे की न्यूट्रल केल्यानंतर हा गिअरच पडत नाही आहे. जेव्हा माझा स्पीड हाय होता तेव्हा फर्स्ट गिअर पडलाच नाही. आणि मी तुम्हाला तेच सांगतो की तेवढा रिस्पेक्टिव्ह स्पीड आल्याशिवाय, तेवढा कमी स्पीड आल्याशिवाय गाडी कंट्रोल नाही होणार. सो तो एक लक्षात घ्या. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, 5व्या गिअरमधून पहिल्या गिअरमध्ये आपल्याला येता येतं, पण त्याच्यासाठी तेवढा कमी स्पीड येणं अपेक्षित आहे. आणि सेम लॉजिक आपल्याला 4थ्या गिअरमधनं वगैरे पण टाकता येतं का ते आता बघूया. आता मी 4थ्या गिअरमध्ये आहे समजा. ठीक आहे. आता मी डाव्या बाजूला जातो, रस्त्याच्या मधून नको कमी स्पीड करायला. 4थ्या गिअरमध्ये आहे. 4थ्या गिअरमध्ये आहे. स्पीड माझा आहे आता किती, 50. आणि आता मी पहिला गिअर टाकतो. नाही जाते, अजूनही नाही जाते. आता मी ब्रेकिंग केलं, स्पीड आला 30च्या स्पीड खाली आल्यानंतर माझा पहिला गिअर पडला. सो इकडे सुद्धा म्हणजे आता बघा, ही गोष्ट खरं अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मलाही आत्ताच कळली. कारण मी असं कधी प्रयत्न असा वेगळा लक्ष देऊन केला नव्हता कधी पण. सो बघा, 4थ्या गिअरमधनं असू दे, 5व्या गिअरमधनं असू दे, 30चं स्पीड आल्यानंतरच पहिला गिअर पडला. ही गोष्ट म्हणजे एक लेसन आहे, इवन माझ्यासाठी सुद्धा लेसन आहे. यूट्यूबच्या माध्यमातून मला सुद्धा एक नवीन गोष्ट कळली. सो आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की स्पीड कमी असल्यानंतर, म्हणजे गाडीचं मेकॅनिझम बघा काय बनवलं आहे. गिअर शिफ्टिंगचं मेकॅनिझम आहे असं त्यांनी बनवलं आहे की तुमचा स्पीड रिस्पेक्टिव्ह असल्यानंतरच तेवढा स्पीड, म्हणजे तेवढ्या स्पीडला गाडी, लो स्पीडला तुम्ही गिअर शिफ्ट, डाऊन शिफ्ट करू शकता. सो डाऊन शिफ्टिंगमध्ये पण आपण आत्ता बघितलं, 4th गिअरवरनं फर्स्ट गिअर टाकायला किंवा 5th गिअरमधनं फर्स्ट गिअर टाकायला आपल्याला काय लागलं, तर 30चं स्पीड असणं आवश्यक होतं. 30चा स्पीड जेव्हा होता त्यावेळेला ते पॉसिबल झालं, नाहीतर ते पॉसिबल झालं नसतं. बरोबर. आता आपण 3rd गिअरमधनं पहिल्या गिअरमध्ये येतोय का बघूया. 3rd गिअरमधनं पहिल्या गिअरमध्ये माझ्या मते तरी येता येईल, कारण 3rd गिअरला आपला स्पीड जनरली 30 असतो. सो आता बघा, हा 3rd गिअर आहे आणि 3rd गिअरमधनं पहिल्या गिअरमध्ये यायला काही हरकत आहे असं मला तरी वाटत नाही. आता बघा, माझा स्पीडही 40 आहे आणि मी 3rd गिअरमध्ये
नाही येता येते. 30 झाला का स्पीड? आत्ता झाला. बरोबर 30 स्पीडला पहिल्या गिअरला आली गाडी. म्हणजे बघा मित्रांनो, 30 स्पीड हे एक मोठा क्रायटेरिया आहे. पहिल्या गिअरमध्ये गाडी येण्यासाठी 30चं स्पीड असणं आवश्यक आहे. ही गोष्ट माझ्या मते तरी खूप कमी जणांना माहिती असेल. सो बघा मंडळी, आपण आत्ता हे बघितलं की गाडी डाऊनशिफ्ट करताना जर का आपला हाय स्पीड असेल तर आपल्याला पहिले ब्रेक करायला लागतो. आणि ब्रेक करणं काय आवश्यक आहे? कारण स्पीड कमी यायला हवं. हाय स्पीडमध्ये जर का तुम्ही ब्रेकिंग नाही केलं तर तुमचा स्पीड तेवढाच राहील. आणि ब्रेक न करता तुम्ही न्यूट्रल म्हणजे क्लच प्रेस केलात तर गाडी न्यूट्रल होणार. जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की क्लच प्रेस केला म्हणजे गाडी न्यूट्रल होते. जेव्हा तुम्ही क्लच प्रेस करून रिलीज करता त्यावेळेला गिअर अप्लाय होतो. सो तो गिअरचा इफेक्ट येण्यासाठी तुम्हाला क्लच रिलीज करणं अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला ह्याच्यातलं मुद्दा मेन असा आहे की गाडी कंट्रोल करताना 5व्या गिअरमधून किंवा 4थ्या गिअरमधून पहिल्या गिअरमध्ये यायचं असेल तर तुम्हाला स्पीड कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही फक्त न्यूट्रल करून चालणार नाही, म्हणजे फक्त क्लच दाबून चालणार नाही. तुम्हाला फक्त क्लच तुम्ही दाबलात म्हणजे फक्त न्यूट्रल होते गाडी. तुम्हाला मी नेहमीच म्हणतो, क्लच दाबला म्हणजे गिअर शिफ्ट नाही झाला, क्लच दाबून गिअर शिफ्ट केला म्हणजे पण गिअर शिफ्ट नाही झाला. क्लच दाबून गिअर शिफ्ट करून जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही क्लच रिलीज करता त्यावेळेला तुमचा तो गिअर ॲक्च्युली अप्लाय होतो. तो आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी एवढंच होतं. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का हेही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. गाडी हळू चालवा, सेफ चालवा आणि काळजी घ्या.